Now we will discuss the another part in this chapter. The part is diseases. The part is diseases. चॅप्टर कुठलं सुरू आहे आपलं? ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. तर आपल्याला दुसरा पार्ट या चॅप्टरमधला आता सुरू करायचा आहे. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड ॲज डिसीजेस. मग आता आपण याच्यापूर्वी जेव्हा हेल्थ सुरू होतं तेव्हा डिसीजेसला कसं डिफाईन केलं होतं? ॲक्च्युली डिसीज या वर्डमध्येच दोन वर्ड आहे. डिस इज म्हणजे कम्फर्ट आणि डिस म्हणजे नो, म्हणजे इनडायरेक्टली कम्फर्ट नाही असं जर कंडिशन बॉडीची असेल तर दॅट पर्टिक्युलर कंडिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी ऑर पार्ट ऑफ इट इज कॉल्ड ॲज डिसीज. कसं डिफाईन करता येईल डिसीजला, किंवा केलंही होतं आपण कसं? इट इज अ कंडिशन ऑफ अ बॉडी ऑर पार्ट ऑफ इट वेअर द फंक्शन्स आर डिस्टर्ब्ड ऑर डिस्ट्रॉइड. कसं? इट इज अ कंडिशन ऑफ अ बॉडी or part of it where the functions are disturbed or destroyed. That condition of the body or part of it is called as disease. ही डिसीज जर असेल तर पूर्ण बॉडीलाच झाला पाहिजे काही गरज नाही, तो बॉडीच्या एखाद्या पार्टलाही होऊ शकतो किंवा पूर्ण बॉडीलाही होऊ शकतो. अशी जर कंडिशन त्या बॉडीची असेल, नाहीतर बॉडीच्या पार्टची असेल, तर देन दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड ॲज डिसीज. मग या डिसीजचं क्लासिफिकेशन करतात की दिस पर्टिक्युलर डिसीजेस दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दे आर द कंजनायटल डिसीजेस अँड द ॲक्वायर्ड डिसीजेस. कंजनायटल डिसीजेस म्हणजे काय? द डिसीजेस विच आर प्रेझेंट इन द बॉडी सिन्स बर्थ. म्हणजे बर्थ झाल्याबरोबर जर तुमच्या बॉडीमध्ये काही डिसीजेस दिसत असेल ना, तर सच पर्टिक्युलर डिसीजेस आर कॉल्ड ॲज कंजनायटल डिसीजेस. फॉर एक्झाम्पल मेनली हे डिसीजेस जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असेल तर हे पर्टिक्युलर डिसीज त्या बॉडीमध्ये दिसतात. फॉर एक्झाम्पल कलर ब्लाइंडनेस एक डिसीज आहे की जो पर्टिक्युलर डिसीज असा आहे की त्या इंडिव्हिज्युअलला रेड आणि ग्रीन कलर दोन्ही पण डिस्टिंग्विश करता येत नाही, डिफरन्शिएट करता येत नाही, आयडेंटिफाय पण करता येत नाही. त्याला किंवा तिला तो पर्टिक्युलर रेड आणि ग्रीन कलर ग्रे दिसतो. मग आता ही पर्टिक्युलर ॲबनॉर्मॅलिटी जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे, ही बर्थपासूनच त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलच्या डेथपर्यंत राहील. तर अशा डिसीजला कोणता डिसीज म्हणा लागेल? कंजनायटल डिसीज. काय म्हणा लागेल? कंजनायटल डिसीज. मग कंजनायटल डिसीज म्हणजे काय? द डिसीज विच इज प्रेझेंट इन द बॉडी सिन्स बर्थ, दॅट पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड ॲज कंजनायटल डिसीज. अनदर इट इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड डिसीज. मग ॲक्वायर्ड डिसीज कशाला म्हणायचं? द डिसीज विच इज प्रेझेंट इन द बॉडी बट डेव्हलप आफ्टर बर्थ, दॅट पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड डिसीज. सपोज फॉर एक्झाम्पल बर्थ झाल्यानंतर मला हेपॅटायटिस झाला, बर्थ झाल्यानंतर मला टायफॉइड झाला, बर्थ झाल्यानंतर मला मलेरिया झाला, बर्थ झाल्यानंतर मला अमिबियासिसचा त्रास होऊन राहिला. सच पर्टिक्युलर डिसीजेस आर कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड डिसीजेस. व्हॉट इज ॲक्वायर्ड डिसीजेस? द डिसीजेस विच आर प्रेझेंट इन द बॉडी बट डेव्हलप आफ्टर बर्थ, सच पर्टिक्युलर डिसीजेस दे आर कॉल्ड ॲज ॲक्वायर्ड डिसीजेस. मग ॲक्वायर्ड डिसीजेस असेल तर त्याचे दोन टाईप्स. There are two types of acquired diseases. They are the communicable diseases and the non-communicable diseases. Communicable diseases म्हणजे काय आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय ते आता आपण पाहू. मग कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय? द डिसीज विच स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन ऑर फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू द नॉर्मल हेल्दी पर्सन, दॅट पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड ॲज कम्युनिकेबल डिसीजेस. दे आर कॉल्ड ॲज कम्युनिकेबल डिसीज. या कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये कसं आहे की जो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मला डिसीज कॉज करतो त्याला आपण पॅथोजन म्हणतो. मला डिसीज होतो, मला काय म्हणतो मी? होस्ट म्हणतो. पण माझ्या आणि त्या पॅथोजनच्या मध्ये जर कोणी येत असेल तर त्याला आपण वेक्टर म्हणतो किंवा पॅरासाईट म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेतलं आपण मलेरिया. मलेरिया मला कशाने होतो? तो प्लाझ्मोडियममुळे होतो. प्लाझ्मोडियम कोण आहे? तर प्रोटोझोन आहे. पण तो प्लाझ्मोडियम कॅरी करणारा माझ्या बॉडीमध्ये कोण आहे? तर मॉस्किटो आहे. म्हणजे मॉस्किटो काय कॅरी करणार? प्लाझ्मोडियम. म्हणजे प्लाझ्मोडियमनी मला मलेरिया होतो, पण तो पर्टिक्युलर मलेरिया होण्यासाठी व्हेक्टर कोण इथे यूज झालेला असेल? तो मॉस्किटो. म्हणजे इनडायरेक्टली मॉस्किटोला काय म्हणणार? तर व्हेक्टर, किंवा त्याला काय म्हणणार आपण? पॅरासाईट. मला काय म्हणणार? तर होस्ट. आणि त्या प्लाझ्मोडियमला काय म्हणतो आपण? तर पॅथोजन. म्हणजे इनडायरेक्टली या पॅथोजनमुळे जर तो पर्टिक्युलर डिसीज एका इंडिव्हिज्युअलमधून दुसऱ्या इंडिव्हिज्युअलमध्ये स्प्रेड होत असेल किंवा कम्युनिटीमध्ये स्प्रेड होत असेल तर सच पर्टिक्युलर स्प्रेडिंग डिसीजेस आर कॉल्ड ॲज communicable disease. So what is communicable disease? The disease which is caused by biological agent or pathogen which spread from one infected person to the another normal healthy person. Such particular diseases are called as communicable diseases. दुसरं काय? The another it is called as a non-communicable disease. Non-communicable disease म्हणजे काय? The diseases which are caused other than
pathogen or other than biological agents, and they do not spread from one person to the another person, such particular disease they are called as non-communicable disease. They are also called as a non-infectious disease. जसं फॉर एक्झाम्पल मला डायबिटीज आहे, पण माझा डायबिटीज दुसऱ्याला स्प्रेड होणार नाही. मग असं जर असेल तर डायबिटीसला काय म्हणावं लागेल? नॉन कम्युनिकेबल. समजा फॉर एक्झाम्पल मला नाईट ब्लाइंडनेस आहे, विटामिन एची डेफिशियन्सी आहे. मग अशा जर असेल तर इनडायरेक्टली माझा नाईट ब्लाइंडनेस दुसऱ्याला स्प्रेड व्हायचं काहीच कारण नाही. म्हणजे या पर्टिक्युलर डिसीजला आपल्याला काय म्हणावं लागेल? नॉन कम्युनिकेबल. सो अक्वायर्ड डिसीजेस दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दे आर the communicable diseases and the non-communicable diseases. Communicable diseases they are also called as infectious diseases. Non-communicable diseases they are also called as non-infectious diseases. Okay, चला बघा आता. Disease. It is a condition of a body or part of it where the functions are disturbed or destroyed. That condition of the body or part of it, it is called as disease. All human diseases are classified into two types, that is the congenital disease and the acquired disease. पहला टाइप आहे congenital disease. The diseases present since birth and mainly caused by genetic abnormality are called as congenital disease. birth पासून असतात आणि जनरली जेनेटिक abnormality मुळे हे कॉज होतात. These diseases are permanent and practically incurable. हे डिसीज आहे congenital आहे, म्हणजे इनडायरेक्टली काही प्रॉब्लेम हेरिडिटरी काही झालेला असेल किंवा जेनेटिक काही प्रॉब्लेम झालेला असेल तर हे डिसीज परमनंट असतात. जनरली हे क्युरेबल असत नाही. However, modern research has helped to cure some inborn diseases through gene therapy, enzyme replacement therapy, etc. की आता नवीन रिसर्चेसमध्ये हे पर्टिक्युलर डिसीज काही थोडे डिसीज क्युअर व्हायला लागलेले आहे. द एक्झाम्पल्स ऑफ दिस पर्टिक्युलर कंजनायटल डिसीज आर डाऊन सिंड्रोम आहे, अल्कॅप्टोन्युरिया आहे. अशा डिसीजेसला कोणते डिसीज म्हणतो आपण? कंजनायटल डिसीज, की जे पर्टिक्युलर डिसीज बाय बर्थ सिन्स बर्थ त्या इंडिव्हिज्युअलकडे आहे. None other they are called as acquired disease. The disease developed after birth are called as acquired disease. After birth, the acquired disease are of two types. They are the communicable diseases and the non-communicable disease. पहला communicable disease. The disease which are caused by pathogen and spread from infected person to the another healthy person either directly or indirectly are called as कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीज. की असा डिसीज की जो बायोलॉजिकल एजंटमुळे होतो त्याला आपण पॅथोजन म्हणतो. एका इंडिव्हिज्युअलकडून दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला स्प्रेड होतो, डायरेक्टली होतो नाही तर इनडायरेक्टली होतो. सच पर्टिक्युलर डिसीज इट इज कॉल्ड एज कम्युनिकेबल डिसीज. दीज आर कॉज्ड बाय व्हेरियस पॅथोजन्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोन्स, फंजाय, हेल्मिंथ एक्सेट्रा. हे सगळे बायोलॉजिकल एजंट्स आहे, यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. So all these particular disease causing organisms they are called as pathogens. So viruses, bacteria, protozoans, fungi, helminths they are collectively called as pathogens. Many pathogens use another organism that is vector to reach us. These vectors are actually parasites. मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं मलेरियामध्ये की जो मॉस्किटो होता तो काय होता? पॅरासाइट होता. Thus, a parasite is an organism that lives in or on the body of another organism and obtain its nutrition from that host organism. म्हणजे इंडायरेक्टली त्या मॉस्किटोसाठी मी कोणतर होस्ट, तो मॉस्किटो माझ्यासाठी कोणतर व्हेक्टर, पण डिसीज कॉझिंग तो मॉस्किटो नाही. मॉस्किटो काय कॅरी करणार तर प्रोटोझोन. कोणता प्रोटोझोन? प्लाझ्मोडियम. तर प्लाझ्मोडियमला काय म्हणणार? पॅथोजन. मॉस्किटोला काय म्हणणार? व्हेक्टर. आणि मला काय म्हणणार तर होस्ट. Parasites are of two types, that is the ectoparasite and the endoparasite. काही असे पॅरासाइट आहे की ते बॉडीच्या बाहेरच्या सरफेस पासून आपलं न्यूट्रिशन मिळवतात, तर काही पॅरासाइट असेल तर आत जाऊन न्यूट्रिशन मिळवतात. when they live on the body they are called as ectoparasites and when they live inside the body they are called as endoparasites. त्याच्यानंतर याच डिसीज मधला दुसरा टाइप म्हणजे अक्वायर्ड डिसीज मधला दुसरा टाइप, दॅट इज कॉल्ड एज नॉन कम्युनिकेबल डिसीज. द डिसीजेस विच आर कॉज्ड बाय अदर दॅन biological agent that is called as a pathogen, like degenerative processes, nutrient deficiency, metabolic disorders, etc. such particular disease they are called as non communicable disease. म्हणजे काय की जे डिसीज बायोलॉजिकल एजंटमुळे होत नाही, पॅथोजनमुळे होत नाही, पण डिजनरेटिव्ह चेंजेस, एज वाढल्यामुळे काही डिसीजेस होतात, जॉईंट्स खराब होतात, डोळ्याने दिसत नाही, न्यूट्रिएंट डेफिशियन्सी, विटॅमिनची डेफिशियन्सी असते, हार्मोनची डेफिशियन्सी असते, यांच्यामुळे जर डिसीजेस होत असेल तर सच पर्टिक्युलर डिसीज दे डू नॉट स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू द अनदर पर्सन. हेन्स दिस पर्टिक्युलर डिसीज आर कॉल्ड एज नॉन कम्युनिकेबल. दे आर ऑल्सो कॉल्ड एज नॉन इन्फेक्शियस. These diseases do not spread into the community. The examples of this particular non-communicable disease are
गॉयटर, डायबिटीज, नाईट ब्लाइंडनेस, ॲनिमिया, हे जे डिसीजेस आहे हे एकाचे दुसऱ्याला स्प्रेड होणार नाही, कम्युनिटीमध्ये स्प्रेड होणार नाही. दॅट्स वाय सच पर्टिक्युलर डिसीज दे आर कॉल्ड एज नॉन कम्युनिकेबल डिसीज. आता आपण डिसीजेसचा स्टडी करू. एक एक डिसीज आपण आता ऑब्झर्व करू. प्रत्येक डिसीज आपण या हेडिंग खाली आपण स्टडी करू. तो डिसीज कशाने होतो, कॉझल एजंट. एकाचा दुसऱ्याला स्प्रेड कशाने होतो, मोड ऑफ ट्रान्समिशन. तो डिसीज नाही झाला पाहिजे म्हणून काय करायचं, तर प्रिव्हेन्शन. डिसीज झाला असेल तर त्या पर्टिक्युलर डिसीजचे काय काय सिम्पटम्स दिसतात, आणि तो डिसीज जर झाला असेल तर त्याचे डायग्नोसिस कसं करायचं आणि ट्रीटमेंट कसे करायचे. तर असे डिसीजेस आपल्याला या चॅप्टरमध्ये 11 स्टडी करायचे. काही डिसीजेस प्रोटोझोन डिसीजेस आहे, काही डिसीजेस बॅक्टेरियल डिसीजेस आहे, काही डिसीजेस व्हायरल डिसीजेस आहे, काही डिसीजेस फंगल डिसीजेस आहे, काही डिसीजेस हेल्मिंथ डिसीजेस आहे. तशा वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज आपल्याला डिसीजेस स्टडी करायचे आहे. त्याच्यापैकी पहिला डिसीज आपण आता डिस्कस करू. द फर्स्ट डिसीज इट इज कॉल्ड एज अमिबियासिस. दॅट इज कॉल्ड एज अमिबियासिस. चला पॉईंट पहा. पहिला आहे कॉझल एजंट. इट इज कॉज बाय प्रोटोझोन एंडोपॅरासाइट कॉल्ड एज एंटामिबा हिस्टोलिटिका. एंटामिबा हिस्टोलिटिका, हा एंटामिबा हिस्टोलिटिका प्रोटोझोन आहे आणि एंडोपॅरासाइट आहे. इन्फेक्शन कुठे कॉज करणार, तर इंटेस्टाईनमध्ये. It causes infection to the large intestine of women and commonly called as amoebic dysentery or amoebiasis. इन्फेक्शन कुठे होणार, लार्ज इंटेस्टाइन मध्ये, आणि इन्फेक्शनला काय म्हणतात, amoebic dysentery or amoebiasis. ओके. So causal agent of this particular disease it is protozoan. The name of the protozoan it is called as Entamoeba histolytica. Entamoeba histolytica. The second point is mode of transmission. Mode of transmission म्हणजे काय, स्प्रेडिंग कसं होते. It is usually transmitted by fecal-oral route, that is contaminated food and drinking water. की याचा रूट कसा आहे, तर फिको-ओरल रूट आहे. फिको म्हणजे फिकल मॅटर, ओरल म्हणजे माउथ. म्हणजे एखाद्याला अमिबियासिस झालेला आहे, त्याचं फिकल मॅटर कुठेतरी पडलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर हाऊसफ्लाईज बसलेले आहे. त्याच हाऊसफ्लाईज उठून आपल्या पाण्यामध्ये किंवा फूडमध्ये जर आलेले असेल आणि तिथे जर ते पाणी किंवा फूड जर कंटॅमिनेट झालेलं असेल आणि ते पाणी किंवा फूड मटेरियल माझ्याकडून खाल्लं किंवा पिलं गेलेलं असेल, the infection will. Such particular route it is called as a fecal-oral route. It may also be transmitted indirectly through contact with dirty hands or objects as well as by anal-oral contact. की हा पर्टिक्युलर डिसीज अजून वेगळ्या वेनी पण स्प्रेड होतो. कसा, हात खराब असेल, डर्टी असेल, त्याच हाताने आपण काही खाल्लं असेल तर, किंवा मग एखाद्या ऑब्जेक्टला हात लावलेला असेल आणि त्याच्यावर जर तो प्रोटोझोन असेल तर, नाही तर टॉयलेटला गेल्यानंतर हात क्लीन केला नसेल, त्याच हाताने काही खाल्लं गेलेलं असेल आणि आपल्याच हाताला जर एखादा अमिबा म्हणजे प्रोटोझोन हा लागलेला असेल तर स्प्रेड होऊ शकतो. अनदर इट इज सिम्पटम्स. दिस डिसीज मे or may not symptomatic and can remain dormant in gastrointestinal tract for several years. या पर्टिक्युलर डिसीजमध्ये जर त्या इंडिव्हिज्युअलची इम्युनिटी कमी असेल, वीक असेल, तर लवकर सिम्पटम शो होईल. पण त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर नॅचरली लवकर सिम्पटम शो होणार नाही. म्हणजे काही वर्षापर्यंत तो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे स्टोमक आणि इंटेस्टाईनमध्ये तो अमिबा म्हणजे एंटामिबा राहील. तोपर्यंत जर सिम्पटम दिसत नसेल तर दॅट फेज ऑफ दॅट पर्टिक्युलर अमिबा इट इज कॉल्ड एज अ डॉर्मंट फेज. दॅट इज कॉल्ड एज डॉर्मंट फेज. द माइल्ड सिम्पटम्स इन्क्लूड, की या पर्टिक्युलर डिसीजमध्ये काही माइल्ड सिम्पटम्स आहे, नंतर सिव्हिअर सिम्पटम्स आहे. माइल्ड म्हणजे जनरल सिम्पटम्स. The mild symptoms include mild diarrhea, dysentery with excess mucus and blood clots, constipation, abdominal pain and cramps. हे mild symptoms आहे की डायरिया झालेला दिसेल, डिसेंट्री पण दिसेल, लूज मोशन दिसेल, त्याच्या फिकल मॅटर सोबत म्युकस दिसेल, ब्लड दिसेल, ब्लड क्लॉट दिसेल, कॉन्स्टिपेशन असेल, डायजेशनला त्रास होईल, इंडायजेशन राहील, त्याच्यानंतर पोट खूप दुखेल, पोट थोड्या वेळाने खूप जास्त दुखेल, त्याला क्रॅम्प्स. The severe amoebiasis is known as invasive or fulminant amoebiasis. की जर अमिबियासिस कंट्रोल झाला नाही, त्याच्याकडे खूप दिवसापासून असेल, सिव्हिअर झालेला असेल, तर दॅट पर्टिक्युलर अमिबियासिस इट इज कॉल्ड एज इन्व्हेजिव्ह और इट इज कॉल्ड एज अ फुल्मिनंट अमिबियासिस. इट ऑकर्स इन 2 फॉर्म्स. पण तो अमिबियासिस आपल्याला 2 फॉर्ममध्ये दिसतो. आयदर इट इज अमिबिक डिसेंट्री और इट इज अमिबिक लिव्हर ॲप्सिस. मग अमिबिक डिसेंट्रीमध्ये काय, इट इज द इन्व्हेजन ऑफ इंटेस्टिनल लाइनिंग ऑफ द पॅरासाइट, की त्या एंटाबिबामुळे इंटेस्टाईनच्या आतमध्ये लाइनिंग असेल तर त्या डॅमेज होईल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अमिबिक कोलायटिस. याला काय म्हणतात, अमिबिक कोलायटिस.
दुसरं अमिबिक लिव्हर ॲप्सिस, इट इज द डॅमेज ऑफ लिव्हर सेल्स बाय पॅरासाइट, की तो इंटेस्टाईनमधून लिव्हरमध्ये जर पॅथोजन जर गेलेला असेल तर लिव्हर डॅमेज होईल. दॅट लिव्हर शोज द प्रेझेन्स ऑफ इंजुरीज, दॅट इज कॉल्ड ॲज अ ॲप्सिस. डिसीज प्रिव्हेन्शन, डिसीजसाठी प्रिव्हेन्शन पण आहे बघा. अमिबियासिस इज कॉज मेनली ड्यू टू अनहायजेनिक प्रॅक्टिस, की हात साफ नसेल, कंटॅमिनेटेड फूड मटेरियल किंवा पाणी चांगलं पिलं जात नसेल तर त्यावेळेस त्या कंडिशन्सला हा डिसीज होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. देअरफॉर बाय अडॉप्टिंग हायजेनिक प्रॅक्टिस द प्रिव्हेन्शन ऑफ द इन्फेक्शन ऑफ द डिसीज इज पॉसिबल. त्याच्यामुळे आपण आपलं हायजीन जर मेंटेन केलं, हात स्वच्छ ठेवले, स्वतः हायजेनिक सगळ्या कंडिशन्स मेंटेन केल्या तर नॅचरली हा पर्टिक्युलर डिसीज नाही होणार. पहा आता कोणत्या कोणत्या हायजेनिक कंडिशन्स आहे. नंबर 1, प्रॉपर वॉशिंग द हँड आफ्टर व्हिजिटिंग टॉयलेट, चेंजिंग बेबीज डायपर अँड हँडलिंग फूड, की टॉयलेटवरून आल्यानंतर आपला हात क्लीन असला पाहिजे, किंवा लहान असेल तर त्या बेबीजचं डायपर जर असेल तर पिरियॉडिकली स्पेसिफिक टाईमला चेंज केलं पाहिजे. त्याचं फूड मटेरियल पण प्रॉपरली हँडल झालं पाहिजे. 2, अवॉइड इटिंग रॉ व्हेजिटेबल्स बिकॉज मोस्ट ऑफ द व्हेजिटेबल्स आर कल्टिवेटेड ऑन डोमेस्टिक सिवेज वॉटर. येस भाई, मार्केटमधून आपण व्हेजिटेबल्स विकत आणलेले असेल तर ते व्हेजिटेबल्स त्या फार्मरनी किंवा त्या लोकांनी जनरली डोमेस्टिक युज्ड अप वॉटरवर ग्रो केलेले असतात. त्याच्यामुळे त्या व्हेजिटेबल्सवर हे अमिबे असण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. त्याच्यामुळे रॉ व्हेजिटेबल्स जर असेल तर ते खाल्ल्या जाऊ नयेत. कट करून कुक करून ते खाल्ल्या गेलं पाहिजे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज वॉटर, की घरून बाहेर निघणारं वॉटर जर असेल तर ते प्रॉपरली डिस्पोज झालं पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर इज यूज्ड आफ्टर प्रॉपर सेडिमेंटेशन अँड फिल्ट्रेशन, की जे पाणी पिण्याचं पाणी आहे ते प्रॉपर सेटल झालेलं असलं पाहिजे, म्हणजे सेडिमेंटेशन असलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर ते फिल्टर झालं पाहिजे. नेक्स्ट, अवॉइड शेअरिंग टॉवेल्स अँड फेस वॉशर्स, की दुसऱ्याचे कोणाचे टॉवेल्स किंवा बिलॉंगिंग्स किंवा फेस वॉशर्स असे कुठल्या दुसऱ्या इंडिव्हिज्युअलचे वापरू नये, कारण ते कंटॅमिनेटेड असेल किंवा त्याच्यावर जर पॅथोजन असेल तर तो आपल्या बॉडीमध्ये येण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. अनदर पॉईंट इज डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. डायग्नोसिस थ्रू ब्लड अँड स्टूल एक्झामिनेशन. या डिसीजचं डायग्नोसिस करायचं असेल ते डिसीज झाला की नाही झाला हे 2 वेनी चेक करता येते. एक तर त्याचं फिकल मॅटर चेक करा, दॅट इज कॉल्ड एज स्टूल एक्झामिनेशन, नाहीतर ब्लड चेक करा, दॅट इज कॉल्ड एज ब्लड एक्झामिनेशन. डिसीज क्युरेबल आहे, ट्रीटेबल आहे. The disease is treated by anti-amoebic drug like drugs आहे, लक्षात ठेवा. The drugs are metronidazole and tinidazole. असे खूप सारे ड्रग्ज आहे, मेट्रोनिडाझोल आहे, टिनिडाझोल आहे. सच पर्टिक्युलर ड्रग्स दे आर यूज्ड फॉर दिस पर्टिक्युलर डिसीज. दॅट डिसीज इट इज कॉल्ड एज अमिबियासिस. So this particular disease it is caused by protozoan. The name of the protozoan it is called as Entamoeba histolytica, and this particular Entamoeba histolytica cause infection mainly to the large intestine. The another protozoan disease is malaria. पहिला डिसीज काय होता? अमिबियासिस. तो पण प्रोटोझोन डिसीज होता. हा मलेरिया हा पण प्रोटोझोन डिसीज आहे. फक्त अमिबियासिस सिंगल होस्ट डिसीज होता, कारण त्या अमिबियासिसमध्ये होस्ट फक्त ह्युमन होता. पॅथोजन हा अमिबा म्हणजे एंटामिबा होता. या मलेरियामध्ये तसं नाही. दिस इज अ ड्युएल होस्ट डिसीज. ड्युएल होस्ट डिसीज म्हणजे काय? या पर्टिक्युलर डिसीजमध्ये कॉझल एजंट इज प्लाझ्मोडियम, दॅट इज अ प्रोटोझोन, बट दॅट युजेस 2 होस्ट. द वन इज मॉस्किटो, द अनदर इज ह्युमन. म्हणजे या केसमध्ये मलेरियामध्ये कसं आहे? 2 होस्ट आहे. एक मी होस्ट आहे, एक मॉस्किटो होस्ट आहे. पॅथोजन हा प्लाझ्मोडियम आहे. प्लाझ्मोडियम जर असेल तर व्हेक्टरच्या म्हणजे मॉस्किटोच्या बॉडीमध्ये जाईल, तो मॉस्किटो मला बाईट करेल, माझ्या ब्लडमध्ये तो पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम येईल, मला डिसीज होईल. दॅट डिसीज इट इज कॉल्ड एज मलेरिया. बघा, मलेरिया causal agent, it is caused by protozoan. The name of the protozoan it is called as a plasmodium. There are 4 species of this particular plasmodium which cause the malaria. The 4 species of this particular plasmodium are Plasmodium malariae, Plasmodium falciparum, Plasmodium ovale and Plasmodium vivax. कोणते कोणते? Plasmodium malariae, Plasmodium vivax, Plasmodium falciparum and Plasmodium ovale. So there are 4 different species of this particular plasmodium. They are the Plasmodium vivax, Plasmodium malariae, Plasmodium falciparum and Plasmodium ovale. The infection by Plasmodium vivax is common in India. इंडियामध्ये या 4 स्पेसिसमध्ये सगळ्यात जास्त प्लाझ्मोडियम कोणता मिळतो? तर दॅट इज Plasmodium vivax. While Plasmodium falciparum
causes most serious type of malaria, that is called as malignant malaria, which can be fatal. की Plasmodium falciparum हा dangerous है, malignant है, that may cause the cancer and that may cause ultimately the death of that particular person. That's why this particular malaria which is caused by Plasmodium falciparum is fatal, FATAL. It is estimated that more than 100 million cases of malaria all over the world per year. एका year मध्ये जवळजवळ पूर्ण जगभर 100 मिलियन 100 मिलियन केसेस या मलेरियाचे दिसतात. So this is all regarding this particular causal agent. So this particular malaria, it is caused by protozoan. The protozoan, it is called as Plasmodium. Mode of transmission check करा. Malaria is a vector-borne disease and the vector is female Anopheles mosquito. मी मगाशी सांगितलं की इथे 3 ऑर्गॅनिझम्स आहे. एक आहे प्लाझ्मोडियम, 2 आहे मॉस्किटो आणि तिसरा आहे ह्युमन. बरोबर आहे. डिसीज कॉज करून करणार पॅथोजन म्हणजे कोण? प्लाझ्मोडियम. कॅरी कोण करणार? तर वेक्टर. कोण वेक्टर? फिमेल अनाफिलस मॉस्किटो. डिसीज कोणाला होणार? तर ह्युमन. So malaria, it is a vector-borne disease and the vector is female Anopheles mosquito. It is also transmitted by transfusion of contaminated blood. Yes. की mosquito bite नी तर हा disease spread होतोच, पण the another way of transmission of this particular disease is transfusion of contamination of contaminated blood. की मला मलेरिया झालेला आहे, माझं ब्लड काढलेलं आहे, काढून ते न चेक करता जर दुसऱ्या नॉर्मल हेल्दी पर्सनला दिलं असेल आणि त्या ब्लडमध्ये जर मलेरियल प्लाझ्मोडियम असेल तर दॅट पर्टिक्युलर अनादर पर्सन मे गेट इन्फेक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम अँड कॉज द डिसीज दॅट इज कॉल्ड एज मलेरिया. लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम बघा. प्लाझ्मोडियम शो 2 सायकल्स ऑफ डेव्हलपमेंट सच ॲज असेक्झुअल फेज इन मॅन अँड सेक्झुअल फेज इन मॉस्किटो. आता हे पूर्ण समजावून घ्या की या पर्टिक्युलर डिसीजचं स्प्रेडिंग कसं होते. असेक्झुअल फेज इन मॅन अँड सेक्झुअल फेज इन फिमेल अनाफिलिस मॉस्किटो. तर ॲक्च्युली काय आहे की सपोज फॉर एक्झाम्पल मी आहे, नॉर्मल आहे, हेल्दी आहे, मला मलेरिया झालेला नाही, तर या केसमध्ये कसं होईल? एक फिमेल अनाफिलिस मॉस्किटो जी इन्फेक्टेड आहे तिच्या बॉडीमध्ये किंवा स्टमकमध्ये काय प्रेझेंट आहे? प्लाझ्मोडियम प्रेझेंट आहे, म्हणजे मलेरियल पॅरासाइट प्रेझेंट आहे. तसा जर फिमेल अनाफिलिस मॉस्किटो मला जर बाईट करत असेल, मी नॉर्मल आहे, तर इनडायरेक्टली बाईट केल्यानंतर तिच्या सलायवरी ग्लँडमधून फिमेल अनाफिलिस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँडमधून प्लाझ्मोडियम माझ्या ब्लडमध्ये एंटर होईल. जो प्लाझ्मोडियम माझ्या ब्लडमध्ये एंटर होईल त्या प्लाझ्मोडियमचा माझ्या ब्लडमध्ये असलेला जो फॉर्म आहे, दॅट पर्टिक्युलर फॉर्म ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम इन द ब्लड ऑफ द ह्युमन, इट इज कॉल्ड ॲज स्पोरोझोइट. दॅट इज कॉल्ड ॲज स्पोरोझोइट. हा स्पोरोझोइट डिप्लॉइड असतो, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोझोइट. हा स्पोरोझोइट काय होतो? ब्लडमध्ये एंटर होतो, तो सर्क्युलेट होतो, लिव्हरमध्ये जातो. लिव्हरमध्ये गेल्यानंतर तो काय प्लाझ्मोडियम जर असेल तर त्या लिव्हरमधल्या ब्लडमधल्या आरबीसीच्या सेल्समध्ये एंटर होतो. त्या आरबीसीच्या सेल्सला तो डॅमेज करतो. त्यावेळेस डॅमेज करताना एक पॉयझन सिक्रीट होते. दॅट पॉयझन इट इज कॉल्ड ॲज हिमोझाईन. हे हिमोझाईन पॉयझन लिव्हरमध्ये आहे. लिव्हरमधून ते ब्लड पूर्ण आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होते आणि त्याच्यामुळे टेम्परेचर इन्क्रीज होते. म्हणून राईज इन टेम्परेचर म्हणजे फिवर, ताप आलेला असेल तर इनडायरेक्टली त्या पॉयझनमुळे होईल. दॅट पॉयझन इट इज कॉल्ड ॲज अ हिमोझाईन. ठीक आहे. माझ्या ब्लडमध्ये कोण सर्क्युलेट होत आहे? प्लाझ्मोडियम, पण कोणत्या फॉर्ममध्ये? स्पोरोझोइट. तो स्पोरोझोइट माझ्या ब्लडमध्ये काही वेळानंतर कन्वर्ट होतो म्हणजे तो गमिट्स तयार करतो. देयर इज फॉर्मेशन ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ गमिट फॉर्मिंग सेल्स. दे आर द मेल गमेटोसाइट अँड द फिमेल गमेटोसाइट. मेल गमेटोसाइट दे बिहेव्स ॲज मेल गमिट्स and female gametocytes they behaves as female gametes. म्हणजे इनडायरेक्टली माझ्या ब्लडमध्ये आता तो पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम 3 फॉर्ममध्ये आला. पहा कोणता? जो एंटर झाला होता त्या फिमेल मॉस्किटोमधून तो स्पोरोझोइट. पण तो स्पोरोझोइट माझ्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होऊन मला मलेरिया कॉज करून माझ्या ब्लडमध्ये पुन्हा सर्क्युलेट होऊन 2 फॉर्ममध्ये डेव्हलप झाला. कोणत्या? मेल गमेटोसाइट आणि फिमेल गमेटोसाइट. त्याला आपण मेल गमेट म्हणता येईल, फिमेल गमेट म्हणता येईल. ठीक आहे. मला मलेरिया झाला. आता माझा मलेरिया दुसऱ्या एखाद्या नॉर्मल हेल्दी पर्सनला कसा स्प्रेड होईल? कसा? मेथड अशी आहे की आता नॉर्मल फिमेल मॉस्किटो मला बाईट करेल. मगाशी मला कोणी बाईट केलं होतं? इन्फेक्टेड फिमेल अनाफिलिस मॉस्किटोनी मला बाईट केलं होतं. आता माझा जर दुसऱ्या इंडिव्हिज्युअलला स्प्रेड व्हायचं असेल, ट्रान्समिट व्हायचं असेल तर काय?
नॉर्मल फिमेल मॉस्किटो मला बाईट करेल, म्हणजे इनडायरेक्टली माझं ब्लड काय करेल, सक करेल. पण सक करताना त्या पर्टिक्युलर नॉर्मल फिमेल अॅनाफिलिस कडून माझ्या ब्लड सोबत 2 फॉर्म यूज होईल, ॲब्सॉर्ब होईल किंवा कलेक्ट होईल तिच्या त्या फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोच्या ट्रंकमधून. कोणते फॉर्म? मेल गमेटोसाइट अँड फिमेल गमेटोसाइट. ठीक आहे, मेल गमेटोसाइट फिमेल गमेटोसाइट त्या ट्रंकमधून तिचे कुठे गेले, स्टमकमध्ये. स्टमकमध्ये जाऊन मेल गमेटोसाइट फिमेल गमेटोसाइट फ्यूज झाले, प्रॉडक्ट काय तयार झाला, मेल गमेटोसाइट कसं असतं, हॅप्लॉइड, फिमेल गमेटोसाइट कसं असतं, हॅप्लॉइड, फ्यूज झाले, प्रॉडक्ट काय तयार झालं, स्पोरोसाइट. म्हणजे मॉस्किटो नॉर्मल होता, पण त्याच्या स्टमकमध्ये मेल गमेटोसाइट फिमेल गमेटोसाइट गेल्यामुळे ते फ्यूज झाल्यामुळे काय तयार झाले, स्पोरोसाइट. असे स्पोरोसाइट त्या स्टमकमधून त्याच फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँडमध्ये. आणि असा जर फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटो ज्याच्या सलायवरी ग्लँडमध्ये आता स्पोरोझाइट्स प्रेझेंट आहे, तो जर नॉर्मल पर्सनला जर बाईट करत असेल तर त्याच्याही बॉडीमध्ये काय रिलीज करेल, स्पोरोझाइट. माझ्याही बॉडीमध्ये काय रिलीज केला होता, स्पोरोझाइट. त्या नवीन इंडिव्हिज्युअलच्याही बॉडीमध्ये या फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोनी काय रिलीज केले, स्पोरोझाइट रिलीज केले. आणि जे माझ्या बॉडीमध्ये झालं, स्पोरोझाइट एंटर झाल्यानंतर ते त्याच्या बॉडीमध्ये होईल, म्हणजे त्याला पण मलेरिया स्प्रेड होईल. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये कोणती फेज, असेक्झुअल फेज. त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये कोणती फेज, सेक्झुअल फेज. मॉस्किटोच्या बॉडीमध्ये सेक्झुअल फेज का, कारण गमिट्स फॉर्म होत आहे आणि गमिट्स फ्यूज पण होत आहे. माझ्या बॉडीमध्ये असेक्झुअल फेज का, कारण माझ्या बॉडीमध्ये डायरेक्ट जो आलेला आहे तो कोण आलेला आहे, स्पोरोझाइट आहे, तो कसा आहे, डिप्लॉइड आहे. पण फिमेल अॅनाफिलिस नॉर्मल इंडिव्हिज्युअल असेल, नॉर्मल मॉस्किटो असेल, त्याच्या बॉडीमध्ये कोणते फॉर्म गेले, हॅप्लॉइड. हॅप्लॉइड फेज जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सेक्झुअल. पण माझ्या बॉडीमध्ये डिप्लॉइड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, असेक्झुअल. सो लाईफ सायकल ऑफ दिस पर्टिक्युलर प्लाझ्मोडियम, इट अकर्स इन 2 phases. The one it is called as asexual phase in man, the another it is called as sexual phase in female anopheles mosquito. चला लाईफ सायकल चेक करा. लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम. Plasmodium show 2 cycles of development such as a sexual phase in man, the another it is sexual phase in female anopheles mosquito. जे मी आता सांगितलं ना तेच आहे बघा. Plasmodium enters in human body when carrier female anopheles mosquito bites to the healthy person. Okay. It enters in human body in the form of sporozoite. Sporozoite. These sporozoite multiply in the liver, enters the RBC and becomes infective. की तो पर्टिक्युलर स्पोरोझाइट माझ्या लिव्हरमध्ये जाईल, आरबीसीजमध्ये जाईल, आरबीसीज डॅमेज करेल, पॉयझन सिक्रेट करेल, पॉयझन इट इज कॉल्ड एज हिमोझाईन, त्याच्यामुळे माझ्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज फीवर. Sexual phase in female Anopheles mosquito. When a healthy female Anopheles mosquito bites an infected person, the gametocytes of Plasmodium enters the mosquito body. In stomach of Plasmodium, gametocytes mature. की जर मला मलेरिया झाला असेल आणि फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटो हेल्दी मला जर बाईट करत असेल तर माझ्या बॉडीमधून त्याच्या बॉडीमध्ये, फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय एंटर होईल, गमिटोसाइट्स. Male and female gametocytes undergo sexual reproduction to form the zygote. The zygotes then multiply to form the sporozoite. म्हणजे indirectly त्या फिमेल अॅनाफिलिसच्या मॉस्किटोच्या स्टमकमध्ये काय तयार झाले, स्पोरोझाइट्स. The sporozoites are stored in salivary gland of mosquito. त्या पर्टिक्युलर नॉर्मल फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोच्या स्टमकमध्ये जे स्पोरोझाइट्स तयार झाले ते आता कुठे स्टोअर होईल तर सलायवरी ग्लँडमध्ये, फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटोच्या सलायवरी ग्लँडमध्ये. If such mosquito bites another human, the cycle begins again. Yes. की तो पर्टिक्युलर फिमेल अॅनाफिलिस मॉस्किटो जो नॉर्मल होता पण आता त्याच्या सलायवरी ग्लँडमध्ये स्पोरोझाइट्स प्रेझेंट आहे, तो जर नॉर्मल इंडिव्हिज्युअलला बाईट करत असेल तर सायकल अगेन बिगिन्स. सिम्पटम्स पहा या मलेरियामध्ये. द क्लासिक सिम्पटम्स आर सायक्लिक ऑकरन्स ऑफ सडन कोल्डनेस फॉलोड बाय रिगर. म्हणजे थोड्या वेळाने ताप वाढेल, राईज इन फीवर, टेम्परेचर पुन्हा इन्क्रीज होईल, स्वेटिंग लास्टिंग फॉर 4 to 6 hours. म्हणजे टेम्परेचर बॉडीचं जर वाढलेलं असेल तर घाम येईल, स्वेटिंग जास्त असेल 4 to 6 hours पर्यंत. अदर सिम्पटम्स आर वॉमिटिंग, ॲनिमिया, हिमोग्लोबिन्युरिया, रिनल डॅमेज अँड कन्व्हल्शन्स. सिव्हिअर सिम्पटम्स आर, खूप जर वाढू दिला असेल तर, मलेरिया सिव्हिअर झाला असेल तर स्ट्रॉंग हेडॅक, डोकं खूप दुखेल, सेरेब्रल इस्केमिया, हेपॅटोमॅगॅली, लिव्हर डॅमेज होईल, एनलार्ज होईल, स्प्लिनोमॅगॅली, देर इज एनलार्जमेंट ऑफ ग्लायसिमिया, त्याच्यामुळे शुगरची लेवल ब्लडमधली कमी होईल, रिनल फेल्युअर, किडनी फेल होईल, अँड डेथ मे ऑकर. सो दीज आर द सिम्पटम्स अँड साइन्स ऑफ दिस पर्टिक्युलर डिसीज दॅट इज कॉल्ड ॲज अ मलेरिया. दिस इज द प्रिव्हेन्शन पण आहे.
प्रिव्हेन्शन बघा दोन वेजनी केलेलं आहे. एक मॉस्किटो कंट्रोल मेजर्स, अनदर इट इज कम्युनिटी कंट्रोल मेजर्स. मॉस्किटो कंट्रोल मेजर्समध्ये पहा, प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो ब्रीडिंग इनसाइड द हाऊसेस अँड ड्रेनेज पाईप्स बाय स्प्रेडिंग द इन्सेक्टिसाइड्स. की आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा ड्रेनेज पाईप्समध्ये पाणी जर जमा राहत असेल तर तिथे इन्सेक्टिसाइड स्प्रे करा, सो दॅट द मॉस्किटोज दे गेट किल्ड. Protection of exposed body parts at night by applying insect repellents and using mosquito nets. की मला जिथे कुठे झोपायची संध्याकाळची वेळ असेल त्यावेळेस मॉस्किटो येणार असेल तर माझ्या घरी जिथून मॉस्किटो येतात तिथे नेट्स अप्लाय करा किंवा बॉडीला मॉस्किटो रिपेलंट अप्लाय करा. विंडोज अँड व्हेंटिलेटर्स आर वायर गॉज टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द मॉस्किटो. करेक्ट आहे. विंडोज आहे, व्हेंटिलेटर्स आहे, तिथे जर नेट्स लावलेले असेल तर इनडायरेक्टली मॉस्किटो आतमध्ये एंटर होणार नाही. Community control measures. Spray insecticides like DDT, BSC around home to kill the adult mosquitoes. आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे फॉर एक्झाम्पल पाणी डम्प झालेलं असेल तिथे DDT, BSC सारखे इन्सेक्टिसाइड स्प्रे केलेले असेल तर मॉस्किटो ब्रीड होणार नाही. क्लीन अप ब्रीडिंग स्टँडिंग वॉटर साइट्स प्रिव्हेंट अराउंड द हाऊसेस. की आजूबाजूला फॉर एक्झाम्पल ब्रीडिंग स्टँडिंग साइट्स फॉर एक्झाम्पल दिसत असेल म्हणजे पाणी डम्प झालेलं असेल तर ते क्लीन करा. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. Diagnosis is done by examination of the peripheral smear for malarial parasite and CBC test. पेरिफेरल स्मियर टेस्ट आहे, ब्लड टेस्ट आहे आणि दुसरी CBC टेस्ट आहे. या दोन्ही टेस्टनी हा पर्टिक्युलर मलेरियल प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासाइट तुमच्या ब्लडमध्ये आयडेंटिफाय होतो. ट्रीटमेंट बघा. Who recommended 5 types of ACTs, that is artemisinin in combination therapy such as sulfadoxine drug आहे, pyrimethamine drug आहे. In addition quinine is also used. की क्विनाइन जर फॉर एक्झाम्पल त्या पर्टिक्युलर ड्रग सोबत यूज जर केलेला असेल तर दिस पर्टिक्युलर डिसीज इट इज क्युरेबल. सो दिस इज अ डबल होस्ट डिसीज, इट इज अ ड्युअल होस्ट डिसीज. The two hosts are female Anopheles mosquito, the another host is human, the pathogen it is the plasmodium. So this is a protozoan disease which is caused by protozoan. The name of the protozoan it is called as plasmodium. The disease it is called as malaria.